जीवनाच्या या गहन प्रवासात आपण आत्तापर्यंत हे समजून घेतले की आपण काय नाही आहोत. आपण त्या सर्व आवरणांना दूर केले जी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापासून दूर नेत होती. मग ती भ्रांती असो, चुकीची धारणा असो किंवा खोटी ओळख. जसजशी आपण ती सर्व भ्रमांची आवरणे एक एक करून दूर केली तसतसे समोर असे काही उरले जे शाश्वत आहे, अपरिवर्तनीय आहे. या प्रक्रियेतून आपल्याला हे स्पष्ट झाले की आपण जे काही स्वतःबद्दल मानत आलो, जसे की शरीर, नाव, रूप, विचार, भावना वगैरे, हे सर्व केवळ अस्थायी आवरण होते. ते आपण नव्हतो. आता प्रश्न फक्त इतकाच उरतो, मग मी कोण आहे? जेव्हा साधक हा प्रश्न गांभीर्याने विचारतो, पुन्हा पुन्हा अंतर्मुख होऊन विचारतो, तेव्हा त्याला हा बोध होतो की मी केवळ साक्षी आहे, शुद्ध चेतना आहे. मी ना शरीर ना मन. मी तो असीम आत्मतत्व आहे जो सर्वांना प्रकाशित करतो. शास्त्र म्हणतात, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. आत्मा या शब्दाचा अर्थ केवळ एका मर्यादित शरीर किंवा जीवापुरता नाही, तर तो चेतन तत्व आहे जो प्रत्येक जीवात समानपणे व्यापलेला आहे. पिंडी ते ब्रह्मांडी ही म्हण आपल्याला माहीत आहे की जे सूक्ष्मात आहे तेच स्थूलात आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे. हा वेदांताचा अंतिम निष्कर्ष. आत्मा तो तत्व आहे ज्यामुळे या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात चेतना येते, जीवन येते, गती येते. कठोपनिषदात एक अद्भुत उपमा दिली आहे. आपले शरीर हा रथ आहे, मन ही त्याची लगाम आहे, बुद्धी हा सारथी आहे आणि या रथाचा स्वामी आत्मा आहे. जोपर्यंत सारथी म्हणजे बुद्धी सजग असते आणि लगाम म्हणजेच मन संयमित आहे, तोपर्यंत हा रथ खऱ्या अर्थाने आपल्या गंतव्याच्या दिशेने प्रवास करतो. परंतु जर मन चंचल असेल आणि बुद्धी सुप्त असेल तर हा रथ भरकटतो. म्हणून आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी मनाचे संयमन आणि बुद्धीचे जागरण आवश्यक आहे. आतापर्यंत आपण हे जाणले की आपण काय नाही, तर पुढील पायरी म्हणजे आपण प्रत्यक्षात काय आहोत हे जाणून घेणे. आपण शुद्ध चैतन्य आहोत, शुद्ध अस्तित्व आहोत आणि या अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रांनी एक सिद्ध आणि प्रमाणित मार्ग सांगितला आहे. क्रमबद्ध साधना, आत्मचिंतन आणि अंतर्मुख प्रवास. जेव्हा ही यात्रा पूर्णत्वाला पोहोचते तेव्हा ही अनुभूती आपोआप प्रकट होते की मी ना शरीर आहे, ना मन आहे, ना बुद्धी आहे. मी तो शाश्वत आत्मा आहे जो सदा सर्वदा होता आणि पुढेही राहील. हा अंतिम अध्याय एका अर्थाने संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष आहे. असा एक टप्पा जिथे साधक आपल्या शोधात नसून साक्षात्काराच्या अवस्थेत पोहोचतो. येथे आपण सच्चिदानंद या गूढ रहस्याला सहज आणि अनुभवजन्य पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सत म्हणजे अस्ति. जेव्हा आपण जीवनाकडे सखोलतेने पाहतो तेव्हा आढळते की जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्येही, तसेच भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालखंडांमध्येही जे अचल आणि अढळ आहे तेच सत आहे, तेच सत्य आहे. हेच सत आपली खरी सत्ता आहे. ते नष्ट होत नाही, बदलत नाही. हेच आत्मा आहे जो काळ आणि परिस्थितीहूनही परे आहे. चित्त. चित्त म्हणजे भाती. आत्मा केवळ अस्तित्वच नाही, तर तो चेतनेचाही मूळ स्रोत आहे. हाच आपल्याला या तिन्ही अवस्थांमध्ये जागरूक ठेवतो. स्वप्न असो किंवा जागृत जीवन, अथवा असो गाढ निद्रा, कुठेतरी एक साक्षी नेहमीच उपस्थित असतो. हेच चैतन्य आहे, हेच चित्त आहे जे पाहते, जाणते आणि अनुभवते. आनंद म्हणजे प्रिय. आणि या संपूर्ण प्रवासाचा अंतिम सारांश म्हणजे आनंद. हा आनंद बाह्य सुख सोयींवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही. तो आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. आत्मा हाच सर्व प्रिय आहे, कारण तोच परमशांती आणि परमतृप्तीचा आधार आहे. हाच तो परमानंद आहे जो कुठे बाहेर शोधायचा विषय नाही, मिळवायचा नाही, तर तो आधीपासूनच आपल्या आत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा स्थिरही आहे, चलनशीलही आहे आणि सर्व व्यापकही. त्याच्यापासूनच ही संपूर्ण सृष्टी प्रकट होते. पंचमहाभूतांत वास करत असूनही तो त्यांच्यापासून वेगळा आहे, स्वतंत्र आहे. त्याच्या उपस्थितीनेच या जगाला सौंदर्य लाभते. तसेच संत तुकाराम महाराज स्मरण करून देतात की पंचमहाभूतांचा हा संयोग शरीर निर्माण करतो,
पण शरीर हेच सत्य नाही, आत्माच परमसत्य आहे. मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आता कुठे बाहेर राहिलेले नाही. ते तुमच्या अनुभवातच आहे. तुम्ही सत आहात जे सदा सर्वदा आहे. तुम्ही चित आहात जे जाणते, आणि तुम्ही आनंद आहात जो अनंत शांती आणि प्रेमाचा स्रोत आहे. आता तुमचा प्रवास शोधातून अनुभवाकडे वळला आहे. आत्म्याचे हे सत्य केवळ तुम्हाला स्वतःशी जोडत नाही, तर जगाकडे पाहण्याचीही एक नवी दृष्टी प्रदान करते. आता तुम्ही जे काही कराल ते या पूर्णता आणि प्रेमाच्या चेतनेतूनच उमलेल. हाच सच्चिदानंदाचा अनुभव आहे, स्वतःला जाणण्याचा, स्वीकारण्याचा आणि त्या शाश्वत शांततेत स्थिर होण्याचा अंतिम टप्पा. तर मी कोण आहे? मी आत्मा आहे. आत्माच ब्रह्म आहे आणि म्हणूनच मी ब्रह्म आहे. कोहम अहम ब्रह्मास्मी. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित कोहम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.